अत्यंत उपयुक्त असं स्तोत्र मानलं गेलेलं आहे। याशिवाय लक्ष्मी चालीसा, महालक्ष्मी चालीसा, महालक्ष्मीचे विविध मंत्र किंवा महालक्ष्मी चौपाई नावाचा प्रकार आहे। असे विविध मंत्र आणि स्तोत्रांच्या माध्यमातून आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो। परंतु तुम्ही रोज मंत्र म्हटलात आणि जर कामधंदाच केला नाहीत तर मात्र लक्ष्मी प्रसन्न होणार नाही। यासाठी एक गोष्ट अर्धवट अशी ऐकलेली आहे ती मी सांगतो की एक खूप लक्ष्मीचा भक्त होता शिल्पा, आणि रोज रात्री झोपायचा, प्रार्थना करायचा लक्ष्मीची की मला एक नाणं मिळू दे, आणि रोज तो आराम करायचा, झोपायचा। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठून बघायचा तेव्हा त्याच्या उशाखाली खरोखरीच एक नाणं असायचं। त्याला फार चमत्कार वाटला की आपल्या इथं उशाला नाणं येतंय। मग त्यांनी एक दिवस किलकिले डोळे उघडे करून बघितले की लक्ष्मी ते नाणं ठेवून जाते। मग त्यांनी विचार केला की जर एक नाणं लक्ष्मी ठेवून जाते तर लक्ष्मी जिथून ते नाणं आणतीये तिथं भरपूर मोठा भंडारा असेल, मग आपण तिला बघायला जाऊ कुठेतरी की ती कुठे जाते, कुठे आणते। आणि मग एक दिवस असंच तो झोपल्याचं सोंग घेतलं त्यांनी। पहाटेच्या वेळेस लक्ष्मी आली, लक्ष्मीने त्याच्या खाली तो सोन्याचं तो नाणं ठेवलं आणि त्यानंतर तो तिच्या मागं गेला। मागं गेल्यानंतर त्यानं पाहिलं की लक्ष्मी एका धनिकाच्या घरामध्ये झाडलोट करतीये, भांडी घासतीये, आणि त्या बदल्यात तिला एक सोन्याचं नाणं मिळतंय आणि ते नाणं ती आणून त्याच्या उशाशी ठेवते। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की लक्ष्मीने सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होण्यासाठी तिला सुद्धा काम करायला लागतं। म्हणजे ह्या गोष्टी मागे तथ्य अतथ्यता सोडली तर काम केल्याशिवाय काहीही मिळत नाही। पण ज्यावेळेस खूप काम करूनही आपल्याला यश नसतं अशा वेळेस आपण एखाद्या स्तोत्र मंत्राच्या आधारे आपली मानसिकता आणि ताकद वाढवू शकतो। दारिद्र्य धन शिव स्तोत्र, महालक्ष्मीचा उपाया, महालक्ष्मी चालीसा असे पुष्कळ मंत्र आहेत की तुम्ही विष्णूची उपासना, विष्णू सहस्त्रनामाने सुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो। बरीच मंडळी काय करतात की लक्ष्मीची उपासनेच्या मागे लागतात, पण जिथं विष्णू तिथे लक्ष्मी, आणि म्हणून विष्णूची उपासना ही अतिशय महत्वपूर्ण आहे। जी मंडळी विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणतात, विष्णूचं पूजन अर्चन करतात किंवा अनेक विष्णूचे मंत्र आहेत, व्यंकटेश स्तोत्र आहे, हे म्हटल्याने सुद्धा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते। त्याचबरोबर घरामध्ये मांगल्य पण नांदतं। सर, मला याच्यावर तुम्हाला असं विचारायचंय की खरंच असे स्तोत्र म्हटल्याने धनप्राप्ती होते का? म्हणजे आता देव आकाशात असतात बऱ्याच, म्हणजे खरंच याच्यातनं काही उपयोग होतो का लोकांना, म्हणजे स्तोत्र म्हटल्याने? तुला सायंटिफिक आधार पाहिजे, सायंटिफिक आधार। येस, बरोबर। म्हणजे आता खोचक प्रश्न विचारण्यात तुझी आघाडी सुरू झालेली आहे, हरकत नाही। बऱ्याच मंडळींना हा प्रश्न असतो की आकाशात राहणारे जे ग्रह तारे आहेत ते पृथ्वीवरच्या मंत्र म्हणण्याने प्रसन्न होतात का, हा पहिला प्रश्न। बरोबर। दुसरी गोष्ट की हे शास्त्र काय, की वाडवडिलांनी हे जे मंत्र लिहून ठेवलेले आहेत त्याच्या मागे काय शास्त्र आहे? तुम्ही कोणताही उच्चार बघितला तर तो ओम ओम ओमनी होतो। तुम्ही श्वास घेताना सुद्धा ओम सोहम अशा पद्धतीचा श्वास असतो। प्रत्येक गोष्टीत मंत्र लपलेला असतो। सत्य, निष्ठा, चिकाटी ह्या गोष्टी जरी असल्याबरोबर तरी सुद्धा मंत्र कसे काम करतात ते मी तुम्हाला सांगतो। यासाठी सायन्सचा आपण आधार घेऊया थोडासा। मध्यंतरी मी असं एका चॅनलवर पाहिलं की जो माहिती देतो तो चॅनल, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की लादेनला जेव्हा मारलं, ओसामा बिन लादेनला, तेव्हा अमेरिकेचे जे कोणी अध्यक्ष आणि जी काही लोक होती ते अशा रूम मध्ये चर्चा करायचे की ज्यामध्ये ते जे काही बोललेले आहेत त्या लहरी कोणाला पकडता येणार नाहीत। यामागे असं गणित आहे की आपण एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी बोलल्यानंतर काही काळ तिथं तुम्ही जे बोलता त्या लहरी तशाच राहतात, असं सायन्सनी सांगितलंय। बरोबर। असं त्या चॅनलवर मी बघितलं, हे माझ्या मनाचं नाही। मग त्या लहरी ते त्या मशीनच्या माध्यमातून पकडून तुम्ही काय बोलला ते ऐकू शकता, अशा प्रकारचं संशोधन अतिरेक्यांनी केलंय, किंबहुना अशा प्रकारचं संशोधन अमेरिकेने सुद्धा केलंय। म्हणून त्यांनी अशा ठिकाणी चर्चा केली त्या लादेनला मारायची की जिथं बोलल्यानंतर तो आवाज लगेच नष्ट होईल, डिझॉल्व्ह होईल। मला हीच गंमत वाटली की आपले ऋषीमुनी जेव्हा मंत्र म्हणतात किंवा एखादं स्तोत्र म्हणतात तेव्हा अशाच प्रकारच्या वातावरणामध्ये कंपन लहरी निर्माण होतात। आता मला सांगा की तुम्ही लाखो लोक साम टीव्हीवरती माझा हा कार्यक्रम बघताय, तसं बघायला गेलं तर तुमच्या माझ्यामध्ये फक्त आवाज आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला जिवंत दिसतोय, शिल्पा दिसतेय, आपला हा प्रोग्राम दिसतो, याला कारण लहरी। या लहरी जर तुमच्यापर्यंत अशा पद्धतीने पोहोचतात तर तशाच पद्धतीने त्या देवतांच्या ताकदींपर्यंत किंवा तशा पद्धतीने पॉझिटिव्हिटी इफेक्ट करणाऱ्या गोष्टी सुद्धा या मंत्रांच्या स्पंदन लहरीमुळे होत असाव्यात, हे अगदी निश्चित। कारण आपल्या शास्त्रकारांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्यामागे परिपूर्ण विज्ञान आहे।
रथसप्तमीपर्यंत तुम्ही तिळगुळ वाटलात, रथसप्तमीपर्यंत तिळगुळ खाल्ला, यामागं काय कारण आहे? एक तर त्यांनी प्रथा पाडली की एकमेकांविषयीचा वैरभाव संपून टाकायचा, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. दुसरी गोष्ट, तो खाल्ल्यानंतर शरीरामध्ये स्निग्धता निर्माण होते, गुळ उष्णता निर्माण करतो, त्याच्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता नांदते. म्हणजे प्रत्येक सणामागं, प्रत्येक गोष्टीमागं विज्ञान आहे. तसंच स्तोत्रामागं आणि मंत्रामागं सुद्धा विज्ञान आहे, ते आहे स्पंदन लहरीच. कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण ओम असा दीर्घोच्चार केल्यानंतर वातावरणामध्ये कंपन लहरी तयार होतात. किंबहुना आपण रेडिओ ऐकतो वेगवेगळे, हे रेडिओ सुद्धा लहरींच्या माध्यमातूनच ऐकतो. म्हणजे अशाच पद्धतीने वातावरणामध्ये मंत्रांच्या लहरी सोडून जशा या लहरी तुमच्यापर्यंत पोहोचतात, तशा मंत्रांच्या लहरी त्या विशिष्ट देवतांपर्यंत पोहोचवण्यासाठी शास्त्रकारांनी केलेला हा प्रयत्न असावा. नक्की सर, आपल्याला एक फोन येतोय पुण्याहून योगेशांचा. योगेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला सर, योगेश पाटील बोलतोय. बोला योगेश. सर, माझा छोटा प्रॉब्लेम होता. बोला. पैसे येत आहेत पण ते टिकत नाहीयेत. घराचं तोंड कुठल्या दिशेला आहे? घराचं तोंड पश्चिमेला. बरं, मला एक सांगा, जन्मतारीख काय आहे तुमची? 19/2/1984. आणि वेळ सांगाल? सकाळी 7:45. आणि शनिवार. ठिकाण सांगता? चाळीसगाव. 19 फेब्रुवारी 1984 तुम्ही म्हटलात ना? हो हो. हा साहेब, त्या दिवशी शनिवार नाही, रविवार आहे बरं का? रविवार आहे. हो हो. चाळीसगाव जळगाव ना? हो, चाळीसगाव जळगाव. हो, ह्या चाळीसगाव मध्ये एक रामदेव बाबांचं फार मोठं छानसं मंदिर आहे, जिथे जागृती आहे साक्षात. योगेश, तुमची रास मी आता इथे पाहिली, 19/2/84 सकाळी 7:45 चाळीसगावचा तुमचा जन्म आहे. पत्रिकेमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न असा विचारला की तुमची वास्तूचा दरवाजा कुठल्या दिशेला आहे, तर त्यांनी सांगितलं की पश्चिमाभिमुख आहे. दुसरी गोष्ट अशी की पश्चिमाभिमुख वास्तूमध्ये खरं तर लक्ष्मीचं आणि स्त्रीचं प्राबल्य असतं. किंबहुना दक्षिण आग्नेयकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा येतो, तसंच पश्चिमेकडं येतो पैसा पण मावळतो, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, मी थोडंसं मला खटकलं की आपण तुमची पत्रिका पाहूयात, कारण तुमचं नाव योगेश आहे. जर नाव योगेश आहे तर वृश्चिक रास येते, पण पत्रिकेमध्ये जर पाहिलं तर तुमची रास कन्या आलेली आहे आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आलेलं आहे. आता जर बघितलं तर योगेश दादा, तुम्हाला 7.5 सुरू आहे शनी महाराजांची, आणि असं म्हणतात की शनीच्या 7.5 आलेला पैसा टिकत नाही. 10 रुपये आले तर 15 रुपये खर्च होतात, डाव्या पायाची दुखणी लागतात, मानसिक त्रास होतात, पोलीस कोर्ट कचेरी सारखे त्रास होतात. मग ह्या 7.5 वाचण्यासाठी आपलं आनंदी 7.5 नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पान 43 वर एकूण 26 उपाय आहेत. त्यातले 10 उपाय तुम्ही करून पहा. शनी चालिसा म्हणणं, त्याचबरोबर घरातल्या पूजेमध्ये एखादं मेरू श्रीयंत्र ठेवणं, यामुळं तुमच्या आर्थिक अडचणीच्या कटकटी ज्या चाललेल्या आहेत त्या थोड्या कमी होण्यासाठी मदत होईल. पण लक्षात ठेवा की 7.5 असल्यामुळं तुम्हाला थोडा तरी आर्थिक ताण, म्हणजे 10 रुपये आले तर 12 रुपये खर्च, 12 रुपये आले तर 15 रुपये खर्च. योगेश दादा, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पैसे येणार आहेत, कारण 10 रुपये येतील तेव्हा 12 रुपये खर्च होतील, म्हणजे 2 रुपये कर्ज राहिलं तरी सुद्धा 12 रुपये येतील तेव्हा 15 रुपये खर्च होतील. अशी स्थिती 7.5 मुळे तुमच्या वाट्याला येईल. त्याचबरोबर तुमच्या नावाची रास वृश्चिक आहे, नावालाही 7.5 आहे, पत्रिकेला सुद्धा 7.5 आहे, आणि अर्थात हा त्रास तुम्हाला अजून 2016-17 पर्यंत राहील. यातून निघण्यासाठी जसा पाऊस पडतो म्हणून आपण छत्री घेतो, रेनकोट घेतो, थंडी वाजती तर आपण स्वेटर घालतो, त्या पद्धतीने जर आता त्रास आहे तर 7.5 उपाय तर कराच, पण त्याचबरोबर घरातल्या पूजेमध्ये मेरू श्रीयंत्र ठेवा. नक्कीच सर, वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयाची चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका.